यापुढं 2 हात करण्यासाठी मी स्वतः तयार आहे. आपण सर्वांनी मला साथ द्यावी किंवा नाही लोटांगण म्हणजे नाही असं आहे. लाताही घालू लाताही तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, आता लावायचं नाही, वेगळी राजकारण मला करायचं नाही. मनापासून मी सर्वांसाठी लढत राहील. भाऊ सारख्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि नागनाथ महाराजांचा आशीर्वाद आहे. कसली महान रॅली, तुम्ही इथं कोण नव्हता, भूतो ना भविष्यतो. मी सुद्धा माझ्या राजकीय आयुष्यात जे काही लढे लढले त्यातला मोठा म्हणजे हा लढा मला दिसला. मला वाटलं नव्हतं की इकडे उपोषणाला बसलेली ह्याला चक्कर आलेली, त्याला दवाखान्यात न्यायचं हे टेन्शन. राजाभाऊ होता, तुम्ही काका होते, बाळाचं तिथनं त्याला उचलून नेलं. पुन्हा इथं मशाली पेटवायच्या, मशाली नाही, मशाला म्हणल्यानंतर अजून वेगळं येईल म्हणून त्याला टेंबा म्हणलो मी. मशाल असताना त्याला सुद्धा राजकीय मुलामाला टेंबा म्हणलं. त्यानं टेंबा ठेवला तर आपण टेंबा दाखवला. मशाल म्हणण्याच्या ऐवजी आम्ही म्हणलं टेंबा. म्हणून त्या ग्रुपवर सुद्धा दादा किती ग्रुप ठेवायचा, काय ठेवायचा, काय द्यायचं त्यांना तारतम्य नसतं. कुणी काय सूचना करायच्या आपल्या. जर का ह्या सर्वपक्षीय नेत्यांनी जर यापुढं ही ताकद कायम ठेवली तर आज त्यांच्याकडे जी सत्तेचा माज आहे, तर त्यांच्याकडे जी आमदारकी आहे, ती आमदारकी जेव्हा जी माज केला जातो चौकटीच्या पुढे जाऊन आपण त्या सभागृहात आपला माणूस केला पाहिजे यासाठी प्रयत्न करणं या ठिकाणी आपले सर्वपक्षीय नेत्यांचे कर्तव्य आहे. आणि आपल्याला जर का ह्या मोहोळ तालुक्यात सर्व नेत्यांनी जर एकजूट केली तर आपण मोहोळ तालुका बचाव संघटना करण्यापेक्षा, संघर्ष समिती करण्यापेक्षा त्यांना असं करायला लागेल की आंधर बचाव संघर्ष समिती करावी लागेल. एवढी ताकद या नेत्यांची तयार आहे. परंतु आपल्या लढाईची ही सुरुवात आहे, लक्षात ठेवा. आंगरकर मुजोर आहेत, मस्तवाल आहेत, मस्तीखोर आहेत, घमंडी आहेत आणि त्यांची घमंड जर तोडायची असेल तर रमेश बारसकरांना सांगितल्याप्रमाणे त्यांचा जीव जो आहे तो त्या पोपटात आहे. म्हणजे तो आमदारकीचा जो पोपट आहे त्या पोपटात त्याचा जीव आहे आणि त्याच्यामुळे ही मस्ती आलेली आहे. आणि त्याच्या जीवावर या मोहोळ तालुक्यात मी काहीही करू शकतो. मी सर्वसामान्य माणसाच्या घराघरावर वरवंटा फिरवू शकतो. हा जो मुजोर मस्तवालपणा आलेला आहे, कुणालाही मारू शकतो, कुणाचाही खून करू शकतो, हे जे त्याच्या मनात झालेलं आहे. त्यामुळं हा लढा हा आपल्याला तिथपर्यंत घेऊन जायचा आहे. बचाव समितीच्या कमिटीमधले उद्याच्याला कदाचित आजच सांगून ठेवतो की अजून ही लढाई संपलेली नाही. अजून अधिकृत असा तहसील कार्यालय रद्द केल्याचा किंवा ठिकाण बदलल्याचा आदेश अधिकृत अजून निघालेला नाही. त्यामुळे गैरसमज कदाचित तालुक्यात होऊ शकतो. परंतु मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, प्रशासन असेल, याच्या संदर्भात आमची खात्री झाली आहे की 99% सकारात्मक आहे. त्यांना आमची भूमिका पटलेली आहे. कदाचित त्यांनी आमची उद्या फसवणूक केली तर आणखी लढा तीव्र होऊ शकतो. भाऊबंद म्हणून मी यांना विनंती करतो की चांगल्या प्रकारे सकारात्मक चर्चा झालेली आहे. त्यामुळे आणि दादाही बोलता बोलता बोलले की उपोषण आंदोलन ह्याच्यापेक्षाही आपण बसून बैठकीत निर्णय घेऊया असं दादाही बोलले. त्यामुळे मी माझ्या वतीनं यांना विनंती करतो की आपण उपोषण सोडावं. तुम्ही 7 दिवस जे जीवाची बाजी लावून या तालुक्यासाठी लढला त्यावेळेस तालुका तुमच्या ऋणात आहे. तुमचं ऋण तालुका मी विसरणार नाही. एवढंच मी तुम्हाला विनंती करतो आणि आपण उपोषण सोडावं अशी नम्र विनंती करून 2 शब्द सांगतो. ज्या ज्या वेळेस मोहोळवर कुठलाही आघात किंवा घाला येईल त्यावेळेस छातीचा पोट करून आम्ही सगळ्यात पुढे राहू. आजपर्यंत राहिलोय, त्याच्या पुढेही राहू. आमच्या घरावर जागा राहील ना, तुळशीपत्र ठेवलं, एवढी तुळशीपत्र आम्ही ठेवून घेतलीत. परंतु आजपर्यंत ही सर्वपक्षीय लढा कधी तयार झाला नव्हता मेंबर. आज तयार झाला कारण आज आग सगळ्यांच्या घरापर्यंत चालली आहे. आजपर्यंत फक्त ठराविक आमची घरं जळत होती, पण आज सगळ्यापर्यंत चालली. कमीत कमी चांगली गोष्ट सगळ्यांना जाणीवायला लागली. पलीकडच्या बाजूला पाठ करा, दादाकडे पाठ करा. असं उशी बाजू टाळ्या वाजवा की टाळ्या वाजवा उपोषणला बसा तुम्ही.
मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचा